हॅलो नमस्कार। मी आज तुम्हाला एक परसबागासाठी एक छोटासा तुकडा मळ्याच्या शेडच्या बाजूला घेतला आहे। हे पूर्ण मी ऑर्गॅनिक बनवणार आहे। याची आता थोडी परत एकदा मशागत करणार आहे। हे पावसाचे पहिले थोडं हे ते काय मिरची ही वांगी लावली होती, गाजर लावली होती, कारली लावली होती, पण त्याला काही मांडव पण नाही घातला नाहीये। आणि टोमॅटो बी थोडे आहेत। त्याला ठीक से बांधले नाही, व्यवस्थित बांधले तर ते। आणि हे पावसाच्या पहिले मिरची लावली होती, हे बघा, पण ती खराब झाली आहे। आता ह्याला मिरची पूर्ण उपटून घेणार आहे आणि परत एकदा मशागत करणार आहे। पूर्णपणे एवढा असा भाग परसबागासाठी मी घेतला आहे। पूर्ण ऑर्गॅनिक बनवणार। आणि इथे बघा हे चील उगला आहे। इथे मी मुद्दाम ठेवला आहे चील भाजीसाठी, पण आता ह्याला पण काढणार आहे। पूर्ण आता मी हे मशागत करणार आहे आणि परत ही बाग फुलवणार आहे। ह्याच्यामध्ये मी मिरचीची रोप आणले आहेत। हे बघा, एक गाजर होतं, एकच झाड बियासाठी ठेवलं होतं। हे बघा, याला बिया आले आणि याचे पण बी खूप होणार, हे बघा। आणि हे गाजरावरतीच एक कारल्याचं झाड गेलं आहे, खूप कारले आले त्याला पण, हे बघा। आता हे मिरची ही पूर्ण काढून टाकणार, हे तोडून घेणार आहे मिरची। आणि इथे मी हे लावलंय, काजूचं झाड लावलं आहे। हे मी नाशिकवरून घेऊन आले, पण येता वेळेस पूर्ण ह्याची इथून कटलं गेलं होतं, तर मग परत इथून कापून बघूया आता फुटतंय का। इथे एक चमेलीचं लावले, ही हळद लावली होती। ही आता इकडे ऊस लावला आहे, हे सर्व ऊस लावला आहे। आणि इकडे बघा हे आंब्याचे नारळाची बाग आहे, पूर्ण आंबा आहे। घरच्या घरी खाण्यापुरती भाजी ऑर्गॅनिक पद्धतीने मी आता बनवणार आहे, ह्याच्यात पिकवणार आहे। कारण हे बघा एक धोत्रा, हे शंकरासाठी हे निळा धोत्रा आहे। हे बघा इथे पालक लावलेला, तर पालक काही जास्त उगला नाही, त्याला पाणी भेटलं नाही आहे थोडं। हे एकच उगलंय, किती मोठं झालं आहे। आणि हे शेपू, हे बघा इथे शेपू टाकलेला, शेपू छान आलाय। एवढी मेथी आहे, ही मेथी आणि ही शेपू ठेवणार आहे कारण। आणि हे बघा बियासाठी शेपूचे झाडं ठेवले होते, हे दोन तीन झाडं आहेत, आता बी आले त्याला। एवढा टप्पा मी ठेवणार आहे। थोडी भाजी आता सध्या हिरवी आहे याच्यामध्ये। आणि हे बघा टोमॅटो बघा किती आले आहेत, पूर्ण भरून गेलं आहे झाड। याची काठी तुटल्यामुळं थोडे टोमॅटो झाड पण तुटले गेलं। एकदम हिरवीगार चिलाची भाजी झाली आहे। कारण आता त्याला काढून घ्यायला लागेल, कारण मला इथं मशागत करायची आहे। इकडे कोणी जास्त खात पण नाही, मुंबईला खूप महाग असते, एवढी छोटी छोटी जुडी भेटत असते, थंडीच्या टायमाला खूप महाग असते। खायला पण खूप
छान तर लागतेच लागते, पण गुणधर्म खूप आहेत त्याच्यात. इकडे गावी कोणी पण खात नाही जास्त, आणि मला एवढे 5 दिवस उपवास होते, त्यामुळे जास्त खायला पण नाही भेटली. आम्ही दोघेच आहेत मळ्यामध्ये, त्यामुळे किती खाणार आम्ही. एकट्यापुरती किती भाजी करणार. खूप छान. ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण आहे. आता सर्व काढून घ्यायला लागेल, कारण मला इथे मिरची लावायची आहे आणि अजून भाज्या बिया पूर्ण रोप तयार करायचं आहे. आता हे वांग्याचं झाड, हे वांगे पण ना खराब झाले आहेत. फक्त ह्याच्यातले हे गवळे वांगे आहेत. ह्यातलं फक्त एक झाड ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये 2 झाडं येतं. एक गवळी वांग आहे आणि एक हिरवी वांगे. हे पण काढून घेणार आहे. आणि तिकडचे आहेत ते हिरवे वांगे, ते ठेवणार तेवढे. बघू आता पूर्णिमा मशागत केल्याच्या नंतर तुम्हाला परत व्हिडिओ दाखवणार, काय काय लावलं आहे ते शेअर करणार. हे बघा, इथे पण हळद लावलेली. हे इकडे झेंडू लावलेले दीपावलीसाठी. आता खराब व्हायला आले. हे बघा, करदोळी. आणि इथे हे रामफळाचं झाड उगलं आहे इथे. आणि हे शोची इकडे बदामाचं पण उगलं आहे, आणि काढून टाकणार आहे. इकडे नारळ आहे, नारळाच्या ह्याला थोडं हे होणार. इकडे फणस एक लावलं आहे. हे नारळ, इकडे पपई आहे.